आणि अन्नत्याग उपोषणामध्ये हे काही 5-25 शेतकरी राहणार नाही, तर इथं किमान 100 ते 200 शेतकरी इथं अन्नत्याग उपोषणाला राहणार आहे. कजाताई, आमची एवढी विनंती की तुम्ही आमचं घरानं, आमचं म्हणणं, आमच्या वेदना समजून घेण्याकरता आम्हाला 10 मिनिटं का होईना आमच्या देवमूर्ती येथे आंदोलनस्थळी तुम्ही यावं. आणि दादाचं वजन मुंबईत तर आहेच, पण दिल्लीत पण आहे. पण दादा निर्णय काय घेत नाही हे आम्हाला सगळ्यांना कळत नाही. प्रत्येक जण आपापल्या राजकारणात व्यस्त आहे, पण शेतकऱ्याचं राजकारण करू नका. की कबुतराला दाणे टाकण्यावरून सरकार सुद्धा कोर्टात गेलंय. अरे पण एक दाण्याचे 1000 दाणे करणारा, लाखो दाणे करणारा शेतकरी दर 8 तासाला आत्महत्या करतोय. आमचे हाल कोणी केले? हे आमच्या जमिनी कशामुळे घेताय? जर तुम्हाला आमच्या जमिनीचा योग्य मोबदला देणं होत नसन, अजून पण तुम्हाला सर्व नेत्यांना हात जोडून विनंती आहे की जालना समृद्धी महामार्ग, जालना नांदेड महामार्ग तुम्ही रद्द करू शकता. आज जालना नांदेड समृद्धी महामार्ग धरणे आंदोलनाला देवमूर्ती येथे राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली 104 दिवस पूर्ण झाले. 104 दिवसापासून आम्ही शासनाकडे आमच्या ज्या जमिनी चालल्यात जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये त्याच्या मूल्यांकनाचा विषय आम्ही सातत्याने ह्या धरणे आंदोलनातून लावून धरलेला आहे. आम्ही काही तुम्हाला शिल्लकचं मागत नाही. आमच्या हक्काचं जे काय मूल्यांकन होईल, जे काय आमचं म्हणजे असल त्याचा योग्य मोबदला आम्ही सरकारकडे वेळोवेळी निवेदनं देऊन, सूचना करून, वेगवेगळं आंदोलन करून आम्ही आतापर्यंत 104 दिवस देवमूर्ती येथे काढले. याचा अर्थ असा नाही की 104 दिवस झाले, अजून पण 104 दिवस आम्ही आंदोलन करणार. यानंतर आम्ही 104 दिवस झाले, आता 15 तारखेपर्यंत आम्ही थांबणार आहोत. 15 ऑगस्ट नंतर आम्ही अन्नत्याग उपोषणाचा निर्णय जवळपास घेणार आहे. आणि अन्नत्याग उपोषणामध्ये हे काही 5-25 शेतकरी राहणार नाही, तर इथं किमान 100 ते 200 शेतकरी इथं अन्नत्याग उपोषणाला राहणार आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की पंकजाताई जालन्याच्या पालकमंत्री आहात, तुम्ही 15 ऑगस्टला कलेक्टर ऑफिस येथे येणार आहात. आमची एवढी विनंती की तुम्ही आमचं घरानं, आमचं म्हणणं, आमच्या वेदना समजून घेण्याकरता आम्हाला 10 मिनिटं का होईना आमच्या देवमूर्ती येथे आंदोलनस्थळी तुम्ही यावं, आमच्या वेदना समजून घ्याव्या. आणि तुम्ही जे काही मीडियामध्ये बोलला असताल किंवा खाजगीमध्ये बोलला असताल की तुमच्या हातात काही नाही किंवा माझ्या हातात काही नाही, तुम्ही या जिल्ह्याचं पालक म्हणून जबाबदारी घेतलेली आहे. आणि पालक म्हणून ज्यावेळेस माणूस जबाबदारी घेतो त्यावेळेस कुटुंबातल्या किंवा जिल्ह्यातल्या खालच्या शेतकऱ्यापर्यंत किंवा गोरगरिबापर्यंत तुमचं लक्ष देणं, त्याला न्याय देणं ही त्या पालकमंत्र्याची जबाबदारी असते. पण प्रत्येकजण, जिल्ह्यातला प्रत्येक नेता, ठीक आहे, काही एक दोन लोक प्रयत्न करतायत, जसं भाऊना प्रयत्न केले, भैयासाहेबांना केले, ठीक आहे. काल परवापासून कैलास शेठ पण काहीतरी म्हणाले की 21 तारखेला मी पण प्रयत्न करतो. रावसाहेब दानवे पाटील साहेब पण इथं येऊन गेले, पण त्यांनी पण अजून काही प्रयत्न केले नाही. हिकमत दादा आले, हिकमत दादा सुद्धा इथं शब्द देऊन गेले. आमची रावसाहेब पाटील दानवे साहेबांना सुद्धा विनंती आहे, दादाचं वजन मुंबईत तर आहेच, पण दिल्लीत पण आहे. पण दादा निर्णय काय घेत नाही हे आम्हाला सगळ्यांना कळत नाही. दादांनी जर मनावर घेतलं, भाऊंना यांनी सगळ्यांनी जर बसून विश्वासात घेऊन एकमेकांना जर हा निर्णय घेतला तर आम्हाला मुंबईला जायचं काम नाही असं आम्हाला वाटतं. पण हे कोणीच निर्णय घ्यायला तयार नाही. प्रत्येक जण आपापल्या राजकारणात व्यस्त आहे, पण शेतकऱ्याचं राजकारण करू नका अशी आमची विनंती आहे तुम्हाला. आणि राहिला विषय, मुंबईमध्ये आज आंदोलन चालू आहे, कबुतराचा विषय काहीतरी की कबुतराला दाणे टाकण्यावरून सरकार सुद्धा कोर्टात गेलंय. अरे पण एक दाण्याचे 1000 दाणे करणारा, लाखो दाणे करणारा शेतकरी दर 8 तासाला आत्महत्या करतोय. त्याचा कोणी विचार करत नाही. हत्तीने येऊन राजकारण चालू आहे कोल्हापूरमध्ये, त्याच्यावर सरकार कोर्टात गेलंय. पण इथं दर 8 तासाला शेतकऱ्याच्या महाराष्ट्रात आत्महत्या होत आहे. आतापर्यंत 6 लाख आत्महत्या झाले, याच्या अगोदरही आम्ही सांगितलं. आणि राजकारण आलं की शेतकऱ्याला कर्जमाफी करू, हे करू, प्रत्येक पक्ष बोलतात. अजितदादा पण म्हणाले होते की आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी करू. कर्जमाफीचं काय झालं? आमचे हाल कोणी केले? हे आमच्या जमिनी कशामुळे घेताय? जर तुम्हाला आमच्या जमिनीचा योग्य मोबदला देणं होत नसन, अजून पण तुम्हाला सर्व नेत्यांना हात जोडून विनंती आहे की जालना समृद्धी महामार्ग, जालना नांदेड महामार्ग तुम्ही रद्द करू शकता. आमची सगळ्यांची परवानगी आहे. आम्हाला काही
आम्हाला जो रस्ता आहे तो योग्य आहे आणि आम्हाला काही लागत नाही. आम्ही पांदण रस्त्यानं चालणारे लोक आहोत. आम्हाला काही डांबरी रस्त्याची गरज नाही, सिमेंट रस्त्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला तो रस्ता करायचा असेल, तुम्हाला वाटत असेल की सिमेंटाचे जाळे देशात उभे केल्यानं विकास होतो, तर ते तुमच्या डोक्यातून काढून टाका. अरे शेतकऱ्याच्या मालाला जर तुम्ही योग्य भाव दिला तर त्याला विकास म्हणतात. असे सिमेंटाचे रस्ते आणि सिमेंटाच्या बिल्डिंगी उभा केल्यानं विकास नसतो. हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. पुन्हा एकदा पालकमंत्री पंकजाताई यांना मी विनंती करतो की त्यांनी या सर्व शेतकऱ्याच्या वेदना समजून घेऊन आम्हाला स्वातंत्र्यदिनी आम्हाला वेळ द्यावा 10 मिनिटं आणि आम्हाला स्वातंत्र्य झाल्यासारखं आम्हाला वाटेल. पंकजाताई जरी इथं आल्या आणि आमच्या वेदना समजून घ्याव्या एवढीच विनंती आहे.